तर मित्रांनो, विनिंग वेव्ह अकॅडमी या चॅनलवर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजपासून आपण हा पहिलाच व्हिडिओ असेल या चॅनलवरती. तर जून महिन्याचे 3 सिरीज बनवणार आहोत चालू घडामोडीचे. 1 ते 10 तारखेपर्यंत, 10 ते 20 आणि 20 ते 30 या तारखेपर्यंतचे व्हिडिओ असतील. तर ते प्रश्न स्वरूपात असतील, जे IBPS पॅटर्ननुसार असेल किंवा कोणत्याही परीक्षेला ते उपयोगी पडतील अशा प्रकारचे ते व्हिडिओ असतील. तर चला मग आपण प्रश्नाकडे वळूया. नुकत्याच झालेल्या 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेले मुख्यमंत्री, ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? म्हणजे जे काही 4 राज्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर ते मोहन मांझी यांची झालेली आहे. नवीन पटनाईक हे पूर्वीचे होते, त्यांचा पराभव त्यांनी केलेला आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. आणि सोबतच उपमुख्यमंत्री म्हणून KV सिंह देव आणि प्रवती परिडा यांची निवड झालेली आहे. मोहन मांझी हे चौथ्यांदा म्हणजे आमदार निवडून आलेले होते, त्यांची परत निवड झालेली आहे. पुढे आंध्र प्रदेश राज्याची पण विधानसभा झाली होती. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चंद्रबाबू नायडू यांची कितव्यांदा निवड झाली किंवा नियुक्ती झाली? तर ते चौथ्यांदा त्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. YSR काँग्रेसचे पक्ष जो होता तो सत्तेत होता, या पक्षाला त्यांनी पराभूत केलेले सत्तेत आलेले आहेत. आणि उपमुख्यमंत्री म्हणून जनसेना पक्षाचे जे पवन कल्याण अभिनेता होते त्यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रेमसिंग तमांग किंवा तामांग असा उच्चार होऊ शकतो. तर ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? तर ते सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झालेली आहे. केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार निवडून आलेले आहेत, त्यांचं नाव काय? तर ते सुरेश गोपी आहे. पुढे सिक्कीम राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर मित्रांनो ते 32 आहे. सिक्कीम राज्याची राजधानी आहे गंगटोक. पुढचा प्रश्न, आता बघा, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा जे अध्यक्ष आहेत तमांग यांची निवड मी सांगितलं की मुख्यमंत्री म्हणून झालेली आहे. त्यांचा शपथविधी हा गंगटोकमधील पालाझोर स्टेडियममध्ये झालेला आहे. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. सध्याचं वय त्यांचं 56 वर्ष असून हे दुसऱ्यांदा त्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. SKM अर्थात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाने सिक्कीम विधानसभा निवडणुकीत, ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 32 जागा होत्या त्यापैकी 31 जागा या SKM पक्षाने जिंकलेल्या आहेत. म्हणजे या राज्यात 2019 पर्यंत सलग 25 वर्षे राज्य करणाऱ्या सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट या पक्षाला केवळ एकच जागा या राज्यामध्ये मिळालेली आहे. म्हणजे सध्या सत्तेत असलेल्या पक्षाचं नाव काय? तर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा SKM हे नाव लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, ओडिशा राज्यात पहिल्यांदा म्हणजे ओडिशामध्ये पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळाले असून राज्यातील 147 पैकी भाजपाने एकूण जागा किती जिंकलेल्या आहेत? तर 78 जागा जिंकलेल्या आहेत. ओडिशा राज्याची जी काही विधानसभा सदस्य संख्या आहे ती 147 पैकी 78 जागा ज्या आहेत ते भाजपाने जिंकलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू, आंध्र प्रदेश राज्यातील विधानसभेच्या 175 जागेपैकी किती जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकल्या आहेत? तर मित्रांनो 164 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बरं ठीक आहे, आंध्र प्रदेश राज्यातील विधानसभेच्या 175 जागेपैकी 164 जागा ह्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जिंकलेल्या आहेत. याचं विश्लेषण आहे, PDF तुम्हाला भेटून जाईल. पुढे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अर्थात जी काही सध्या शाळेवर MDM म्हणतात, मिड डे मील स्कीम, महाराष्ट्रात कोणत्या वर्षी लागू करण्यात आली? तर 1995 मध्ये लागू करण्यात आली. पुढचा प्रश्न पाहू, विशाखापट्टणम येथे नौदलासाठी क्षेपणास्त्र आणि दारुगोळा वाहून नेण्याची क्षमता असलेली डॅश ही नौका बांधण्यात आलेली आहे. तर LSAM नाव लक्षात असू द्या, LSAM 13. पुढचा प्रश्न आहे, विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंह चौहान. बघा, नवीन लोकसभा निवडून आल्यानंतर जे काही मंत्रिमंडळ शपथविधी झाली त्यामध्ये शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषी मंत्रीपद हे आलेले आहे. नितीन गडकरी यांच्याकडे जे पूर्वीचं होतं तेच आहे. पियुष गोयल यांच्याकडे जे होतं पूर्वीचं म्हणजे जे काही कॉमर्स मिनिस्ट्री होते ते आहेच. नितीन गडकरी साहेब यांच्याकडे ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्री आहे आणि यांच्याकडे डिफेन्स मिनिस्ट्री म्हणजे संरक्षण मिनिस्ट्री त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू,
केओन्झार मतदारसंघातून 4 वेळा आमदार राहिलेले मोहन चरण मांझी हे ओडिसाचे कितवे मुख्यमंत्री असतील, तर ते 15वे मुख्यमंत्री असतील. आणि यांचा पक्ष काय आहे, BJP. आणि BJPनं ओडिसामध्ये पहिल्यांदा सत्ता मिळवलेली आहे. पुढे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला, त्यास किती वर्षे पूर्ण झाले, तर त्याला 2024मध्ये जे आहे ते 60 वर्षे पूर्ण होत आहेत. पुढे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. 11 जून 1964 रोजी डॉक्टर जयंत नारळीकर यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धांत मांडला होता. त्यातून पुढे विश्व प्रसारण आणि विश्वनिर्मितीबाबतच्या संशोधनाला चालना मिळाली आहे. आणि 11 जून 1964 रोजी याला 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत. पुढे राष्ट्रीय लोकशाही आघाडी रालोआ मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती मंत्र्यांचा समावेश आहे, तर मित्रांनो 6 मंत्र्यांचा समावेश आहे. मुरलीधर मोहोळ यांचा देखील जे आहे त्यांची निवड झालेली आहे मंत्रिपदासाठी. पुढे बघा 6 मी नावं सांगतो, लक्षात असू द्या. नितीन गडकरी साहेब केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, पियुष गोयल वाणिज्य व उद्योग मंत्री, पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच निवडून आले, पहिल्यांदाच त्यांना मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. त्यांच्याकडे विमान वाहतूक, नागरी विमान वाहतूक सहकार राज्यमंत्री पदाचा कार्यभार मिळालेला आहे. रक्षा खडसे यांच्याकडे युवा व क्रीडा खात्याचं राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे. रामदास आठवले यांच्याकडे जे पूर्वीचं होतं सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद ते कायम ठेवण्यात आलेले आहे. आणि जे शिंदे गटाचे नेते आहेत प्रतापराव जाधव यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचं राज्यमंत्रीपद आणि आयुष्य मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे 6 जण महाराष्ट्रातून जे आहेत खासदार यांची केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, अध्यापन करणारी यंत्रमानव शिक्षिका फेब्रुवारी 2024मध्ये केरळ राज्यात प्रस्तुत केली गेली, तर तिचे नाव काय आहे, तर तिचं नाव आहे आयरिश. त्यानंतर त्या संदर्भात थोडं विश्लेषण पाहूया. शिक्षकांचा तुटवडा लक्षात घेऊन लंडन स्थित ओटरमन्स इन्स्टिट्यूट या संस्थेने जगातील प्रथम कृत्रिम बुद्धिमत्तायुक्त यंत्रमानवी शिक्षिका मे 2023मध्ये पुढे आणली होती. तिचं नाव बिएट्रिस ठेवलं होतं. आणि भारतामध्ये आयरिश या शिक्षिकाचं जे अध्यापन करणारी यंत्रमानव शिक्षिका आहे फेब्रुवारी 2024मध्ये केरळ राज्यात प्रस्तुत केलं होतं. तिचं नाव आयरिश ठेवलं होतं. 12वीपर्यंतचं शिक्षण ती हिंदी व मल्याळममध्ये देऊ शकते, म्हणजे 3 भाषा तिला माहीत आहेत. पुढचा प्रश्न आहे, यावर्षी 13 मे 2024 रोजी कोणत्या राज्यात म्हणजे कोणत्या देशासोबत भारताने 10 वर्षासाठी चाबहार बंदरासंदर्भात ऐतिहासिक करार केलेला आहे, तर इराण. यापूर्वी यावर प्रश्न आलेला आहे. पुढे सन 2024 हे वर्ष यांचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष म्हणून महाराष्ट्रभर साजरे होत आहे. साने गुरुजी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या अनुच्छेद कितीनुसार लोकसभा अस्तित्वात आल्यानंतर लोकसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदांची निवड करावी लागते, तर ते 93. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश डॅश शपथ घेतली, कितव्यांदा शपथ घेतली, तर ते 3ऱ्यांदा शपथ घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किंवा त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती. भारताच्या पंतप्रधानाच्या शपथविधीसाठी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी शेजारील देशांचे तसेच हिंद महासागर प्रदेशातील देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहिले, तर ते कोण कोण उपस्थित होते. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मोइजू, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ आणि भूतानचे पंतप्रधान सेरिंग तोबगे, बांगलादेशचे अध्यक्षा शेख हसीना आणि सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. नागपूर ते गोवा या 805 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग किती जिल्ह्यातून जाणार आहे, तर ते 12. आणि याला विरोध होत आहे, त्यामुळे हे रद्द होण्याचे चान्सेस जास्त आहेत किंवा याचा रूट बदलायचा चान्सेस जास्त आहेत. पुढे जे 12 जिल्हे ते वर्तमानपत्रात पुढील प्रमाणे आले होते. वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या अशा जिल्ह्यातून ते जाणार आहे. पुढे अनुच्छेद कोणत्या अनुच्छेदाने धर्म निवडण्याचे, आचरण्याचे व सद्विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य मान्य केले, तर ते 25वे. कोणत्या अनुच्छेदाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य मान्य केलेलं आहे राज्यघटनेत, तर 26व्या. कोणत्या अनुच्छेद धर्माच्या संवर्धनाच्या संदर्भात असलेल्या कराच्या अनुषंगाने आहे, तर ते 27व्या. पुढे
कोणत्या अनुच्छेद जो काही आर्टिकल आहे, अनुच्छेद म्हणजेच कलम, अनुच्छेद म्हणजे कलम, हे अनुच्छेद शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना याबाबतच्या स्वातंत्र्याविषयी आहे? तर ते कलम आहे 28वे. पुढचा प्रश्न. आता ह्या संदर्भात PDF मी तुम्हाला अपलोड करून देईल, किंवा तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करा. 8999561313वरती तुम्हाला PDF मिळून जाईल. पुढे डाव्या विचारसरणीच्या क्लॉडिया सेनबॉम ह्या कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत? मेक्सिको. पुढे बघा, या पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला आणि पहिल्या जीवधर्मी राष्ट्राध्यक्ष आहेत कोण? क्लॉडिया सेनबॉम, आणि मेक्सिको या देशाच्या झालेल्या आहेत. कदाचित यावरती प्रश्न येऊ शकतो, चर्चेत प्रश्न आहे. त्यानंतर द राजू आय न्यू या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते मणिशंकर अय्यर आहेत. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यातील नागी पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्यांचा महत्त्वाच्या पाणथळ प्रदेशांच्या जागतिक यादीत समावेश झाला आहे? तर ते बिहार. त्यानंतर रामसर स्थळ तुम्हाला माहीत आहे, दलदली प्रदेश असतात जिथं पक्षी येत असतात, अशा ठिकाणांना स्थळे जे आहेत ते घोषित केलं जातं. आता हे जे नागी पक्षी आणि नागटी पक्षी अभयारण्य आहे ते कोणत्या राज्यात आहे? ते बिहारमध्ये आहे. आणि बिहारमधील जमुई आणि झाझा वन परिक्षेत्रातील मानवनिर्मित जलाशय आहेत. कोणतं? ही नवीन रामसर स्थळी जी घोषित झालेली आहेत. 1984मध्ये नागटी पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलं होतं. आणि नागी पक्षी अभयारण्य देखील नागी नदीच्या बंधाऱ्यानंतर म्हणजे 1984 साली घोषित करण्यात आलं होतं. पुढे प्रख्यात उद्योजक व माध्यम सम्राट रामोजी ग्रुपचे अध्यक्ष CH रामोजी राव यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या प्रसिद्ध तेलुगू मासिकाचे संस्थापक होते? तर ईनाडू या मासिकाचे ते संस्थापक होते. वयाच्या 88व्या वर्षी निधन त्यांचं झालं असून सर्वाधिक खपाचे तेलुगू दैनिक ईनाडूचे संस्थापक आहेत. पुढे मग त्यांनी रामोजी फिल्म सिटी सुरू केलेली आहे. पुढे त्यांच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती म्हणजे 1974मध्ये त्यांनी विशाखापट्टणम शहरात हे जे मासिक आहे किंवा ईनाडू हे सुरू केलं होतं. ते तेलुगू भाषेतील दैनिक वृत्तपत्र स्थापन केले. रामोजी फिल्म सिटीला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जगातील सर्वात मोठी चित्रपट नगरी म्हणून मान्यता दिलेली आहे. पद्मविभूषण पुरस्कार त्यांना 2000 साली देण्यात आला असून पुढे जे आहे रामोजीराव यांनी 1969मध्ये शेतकऱ्यांसाठी अन्नदाता हे मासिक देखील सुरू केलेलं होतं. पुढे अर्थराईज छायाचित्र जगभरात प्रसिद्ध करणारे माजी अंतराळवीर विल्यम अँडर्स यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. पुढे त्यांच्याबद्दल थोडक्यात आहे. त्यांनी काय केलं होतं, कोणी विल्यम अँडर्स यांनी, त्यांचं खरं म्हणजे असं जास्त प्रसिद्ध कशामुळे होते तर अर्थराईज या छायाचित्रामुळे होते. अपोलो 8चे अंतराळवीर असलेल्या विल्यम यांनी 1968मध्ये अंतराळयानातून निळ्या संगमरवरी सावलीच्या रूपात ग्रह दर्शवणारे म्हणजे अवकाशातून उगवणाऱ्या पृथ्वीची काढलेली छायाचित्र याला अर्थराईज अशा प्रकारचं नाव मिळालं आणि ते खूप फेमस झालं. आणि हे छायाचित्र अंतराळातून पृथ्वीची पहिली रंगीत प्रतिमा आहे आणि आधुनिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या छायाचित्रापैकी याला एक मानलं जातं. पुढे लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी किमान किती जागा एखाद्या पक्षाने जिंकणे आवश्यक आहे? तर ते 55%, म्हणजे एकूण ह्याच्यापेक्षा किती 10% किमान किंवा त्यापेक्षा पुढे जिंकलं तर त्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळतं. बघा 2014 आणि 2019 या कालावधीमध्ये कोणत्याही पक्षाला 55पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यावेळेस दोन्ही वर्षी विरोधी पक्षनेता कोणी नव्हतं. पुढे लोकसभेच्या निवडणुकीत एखादा उमेदवार जर 2 ठिकाणी निवडून आला तर किती दिवसाच्या आत त्या संदर्भात उमेदवारास निर्णय घ्यावा लागतो? तर 14 दिवसात त्याला निर्णय घ्यावा लागतो. कुठे कोणतं मतदारसंघ तुम्हाला पाहिजे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आता मी सांगितलं ही 14 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा लागतो. विधानसभा आमदार लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यास भारताच्या राजपत्रात नावे प्रसिद्ध झाल्यापासून 14 दिवसांच्या मुदतीत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. या मुदतीत राजीनामा न दिल्यास त्याची लोकसभेची जागा जी आहे ती आपोआपच रिक्त होते. म्हणजे तो आमदारच काय म्हणून राहतो, लोकसभेची जागा लॅप्स होते, म्हणजे ते त्यांच्या हातून जातं जर समजा त्यांनी राजीनामा नाही दिला तर आमदारकीचा.
1999मध्ये पंजाबमध्ये विधानसभा सदस्य पंजाब राज्यातील गुरुचरण सिंग तोहरा यांनी लोकसभेवर निवडून येऊनही 14 दिवसात राजीनामा दिला नव्हता. त्यावेळेस त्यांनी विधानसभेचे सदस्य म्हणून कायम राहिले होते. पुढे आशियातील पहिल्या महिला लोकोमोटिव्ह पायलट कोण आहेत? तर सुरेखा यादव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. म्हणजे बरेच जण आहेत, म्हणजे सुरेखा यादव चेन्नई रेल्वे विभागातील वंदे भारत लोको पायलट, ऐश्वर्या एस मेनन, असं 10 लोको पायलटला त्या बोलवलेले आहेत. हा सुरेखा यादव जे आहेत त्यांचा मूळ जिल्हा आहे सातारा. 1988मध्ये भारतातील पहिल्या महिला रेल्वे चालक त्या बनल्या होत्या. पुढे एक्स्ट्रा माहिती म्हणजे योगिता सूर्यवंशी या पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हर आहेत. त्यानंतर पुढचा ओडिशा विधानसभा निवडणुकीत भाजपने 147 पैकी किती जागा जिंकल्या आहेत? तर 78. ते मागे पण रिपीट प्रश्न झाला. पुढे आणि लोकसभेत ओडिशाच्या 21 जागा आहेत. लोकसभेच्या म्हणजे खासदारकीच्या 21 जागा आहेत, पैकी 21 जागा या भाजपाने जिंकलेल्या आहेत. त्यानंतर कोणते सभागृह हे निरंतर चालणारे सभागृह आहे? तर विधान परिषद. आणि केंद्रीय स्तरावर विचार केला तर राज्यसभा, म्हणजे ही कधीही बरखास्त होत नसते, म्हणजे कंटिन्यू ह्याच्यावर जे आहेत त्या खासदार किंवा आमदार निवडून येत असतात. विधान परिषद हे निरंतर चालणारे सभागृह आहे, यामुळे विधानसभेप्रमाणे हे सभागृह बरखास्त करता येत नाही. राज्य विधानसभेने ठराव करून शिफारस केल्यास संसदेला विधान परिषद रद्द करण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या 78 आहे. विधान परिषदेतील 30 जागा या विधानसभा सदस्याकडून निवडल्या जातात. 22 जागा या स्थानिक प्राधिकरण संस्था मतदारसंघातून आणि 7 जागा पदवीधर आणि 7 जागा शिक्षक अशा 14 जागा निवडल्या जातात. उर्वरित 12 जागा ज्या आहेत त्या राज्यपालामार्फत नियुक्त केल्या जातात. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जी आहे कोणत्या वर्षी जाळली? तर 1927 साली. त्यानंतर कोणत्या देशाच्या खेळाडूने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावत हॅट्रिक साजरी केली? तर ते पोलंड या देशाच्या खेळाडूने. पोलंडची जी खेळाडू आहे इगा स्विओटकेने फ्रेंच खुली स्पर्धेचे जे आहे ते विजेतेपद पटकावत हॅट्रिक साजरी केलेली आहे. फ्रेंच स्पर्धेत सलग 3 विजेतेपद मिळवणारी स्विओटक 2007 पासूनची पहिलीच महिला टेनिसपटू ठरली आहे. लक्षात असू द्या ती कोणत्या देशाची आहे आणि कोणती स्पर्धा जिंकली आणि कोणता रेकॉर्ड तिनं नावावर केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे अंशू मलिक आणि अंतिम पांघल हे कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहेत? तर ते क्रीडा प्रकार जो आहे तो म्हणजे कुस्ती. विद्यमान केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार हे आहेत. भारताचे पहिले केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर सुकुमार सेन हे होते. लक्षात असू द्या. पुढे जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर ते 5 जूनला. त्यानंतर आता सध्या या 2024ची जी काही संकल्पना आहे ती जमिनीचे ऱ्हास व वाळवंटीकरण रोखणे आणि दुष्काळाच्या मुकाबल्याची क्षमता प्रस्थापित करणे ही आहे. 2024च्या पर्यावरण दिनाचे घोषवाक्य काय? आपली भूमी आपले भविष्य. 2024चे पर्यावरण दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे? तर रियाध या ठिकाणी. त्यानंतर रियाध ही सौदी अरेबियाची राजधानी आहे आणि भारत 2011 आणि 2018मध्ये या पर्यावरण दिनाचा यजमान देश होता. म्हणजे यावर्षी 2024चा यजमान देश कोण आहे? तर ते सौदी अरेबिया आहे. पुढे जगाच्या किती टक्के भूभाग भारताचा आहे? तर ते 2.4% आहे. त्या संदर्भात थोडक्यात हे भूभाग आहे ते 2.4% आहे जगाच्या एकूण, आणि जगाच्या 18% लोकसंख्या ही भारताची आहे आणि जगाच्या 18% पशुधन भारतात आहे. हे सर्व लोकसत्तामध्ये आलेलं होतं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे पहिल्या क्रमांकाचे CEO कोण? तर विप्रोचे CEO थियरी आहेत. ठीक आहे, ही माहिती खालचे जे असू द्या लक्षात असू द्या. इन्फोसिसचे CEO कोण आहेत? सुनील पारेख. HCL टेकचे CEO जे आहेत ते C विजयकुमार आहेत. ITC इन्फोटेकचे CEO सुदीप सिंग आहेत. त्यानंतर फोर्ब्सच्या जगातील अब्जाधीशांच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले? टेस्ला आणि स्पेस एक्सचे संस्थापक एलॉन मस्क यांचा नंबर हा लागतो. त्यानंतर जगातील टॉप 5 जे आहेत ते एलॉन मस्क, बर्नार्ड आर्नोल्ड, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग, लॅरी एलिसन आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार जागतिक पातळीवर मुकेश अंबानी जे आहेत ते 12व्या क्रमांकावर आहेत. टाइम मासिकाने
कोणत्या कंपनीचा जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणून जे आहे ती घोषित केलेली आहे किंवा त्याचा समावेश केलेला आहे? तर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची घोषणा केलेली आहे आणि ती जी आहे ती पुणे येथे आहे. पुणे या ठिकाणी आहे. सिक्कीम विधानसभा निवडणूक 2024मध्ये विधानसभा एकूण सदस्य संख्या 32 पैकी SKM अर्थात सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा या पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत? तर ते 31 जागा जिंकलेले आहेत. सिक्कीम राज्याचे विद्यमान राज्यपाल हे लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत. सिक्कीम विधानसभा निवडणूक 2024मध्ये विधानसभा जे काही एकूण 32 जागा होते त्यापैकी 31 कोणत्या पक्षाने जिंकले आहेत? SKM. पुढचा प्रश्न, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रवेशोत्सव हा उपक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला म्हणण्यापेक्षा कोणत्या राज्याने सुरू केला असा प्रकारचा प्रश्न आहे. तर ते केरळ. अरुणाचल प्रदेश राज्याची विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 60. सिक्कीमची आहे 32. यावर दोन्हीवर यापूर्वी प्रश्न आलेले आहेत. पुढे बघू. अरुणाचल प्रदेश विधानसभा जी निवडणूक झाल्या त्यात संख्येय बलाबळ किंवा कोणता पक्ष निवडून किती जागेवर आलेला आहे? तर एकूण विधानसभा सदस्य संख्या 60. BJPने 46, नॅशनल पीपल्स पार्टीनं 5, नॅशनल काँग्रेस पार्टी 3, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल 2, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे राहुल गांधी यांचा पक्ष 1, अपक्ष 3 निवडून आलेले आहेत. त्यानंतर 18व्या लोकसभा निवडणुकीत 2024मध्ये भाजपने एकूण जागा किती जिंकल्या? तर ते 240. आंध्र प्रदेश विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर ती आहे 175. ओडिशा विधानसभा सदस्य संख्या 147. 18व्या लोकसभा निवडणूक 2024मध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी मताधिक्याने निवडून येणारे खासदार कोण? तर रवींद्र वायकर. तर काही महत्त्वाचे बघू. महाराष्ट्रात अपक्ष म्हणून निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे एकमेव अपक्ष खासदार आहेत. मूळ पक्ष यांचा काँग्रेस होता. महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य मिळवून जिंकणारे खासदार उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल एकूण 3,57,608 मतांनी विजयी झालेले आहे. सर्वात कमी महाराष्ट्रात सर्वात कमी मताधिक्याने निवडून येणारे खासदार उत्तर पश्चिम मुंबईचे जे विद्यमान खासदार म्हणजे रवींद्र वायकर फक्त 48 मतांनी निवडून आलेले आहेत. आता कोणत्याही निवडणुकीत किंवा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना एकूण वैध मताच्या किती टक्के मते मिळणे आवश्यक आहे? तर ते 16.66% आणि 1/6 म्हणजे 1/6 किंवा 16.6%. त्यानंतर 18व्या लोकसभा निवडणूक 2024मध्ये सर्वात तरुण खासदार कोण? तर प्रिया सरोज या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील सर्वात तरुण मंत्री कोण ठरले? तर किंजरापू राम मोहन नायडू हे ठरलेले आहेत. सर्वात श्रीमंत खासदार डॉक्टर चंद्रशेखर पेमासामी 8 वेळा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा मान मागासवर्गीय नेते वीरेंद्र कुमार यांनी मिळवलेला आहे. म्हणजे सध्या सर्वाधिक वेळेस निवडून येणारे कोण आत्ताच्या लोकसभेमध्ये? मागासवर्गीय नेते वीरेंद्र कुमार. सर्वात तरुण खासदार मी सांगितले प्रिया सरोज. यांचा पक्ष मात्र लक्षात असू द्या, सपा म्हणजे समाजवादी पार्टी. मतदारसंघ मछली शहर उत्तर प्रदेश राज्यात. किंजरापू राम मोहन नायडू जे आहेत त्यांचं वय आहे 36. नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील सर्वात तरुण मंत्री ठरले आहेत, यंग मिनिस्टर. त्यांना राम मोहन नायडू हे आंध्रच्या श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून 3 वेळा खासदार राहिले आहेत. अशा प्रकारे मित्रांनो ह्या 1 ते 10 जूनपर्यंतच्या चालू घडामोडी आहेत. आता पुढचा व्हिडिओ हा 11 ते 20पर्यंतचा राहील. व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.